गावी मस्तपैकी जोरदार पावसाने हजेरी लावले आणि मिरगाचं एवढं छान स्वागत केलं आणि तसंच आपल्या इकडे सुद्धा सेम तसंच चालू आहे। आज संध्याकाळी घरी जात होती आणि तुम्ही बघू शकता रिक्षामधून सगळं असं वाटते की पाऊस कोणत्याही क्षणी पडू शकतो म्हणून। आणि बघता बघता पावसाने हजेरी लावली सुद्धा, रिमझिम रिमझिम करत का होईना पण बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झालेला। आणि एप्रिल मे हे महिने आपण सगळ्यांनी कसे काढले ते सर्वांना माहिती, त्यामुळे बोलायची काही जास्त गरज नाही। त्यामुळे छोटे छोटे हे पावसाची रिमझिम पडलेले थेंबसुद्धा बघायला खूप नशीब लागतं आणि आपल्या ते नशिबात आहे। पाऊस पडतोय तीच मोठी गोष्ट आहे। सकाळी परत मी निघाली ऑफिसला आणि हे बघा सगळीकडे चिखल चिखल चिखल। जोपर्यंत मोठा आणि चांगला पाऊस नाही पडणार आहे तोपर्यंत ही काही घाण वाहून जाणार नाही आहे, पण ठीक आहे तरीसुद्धा जरासं सगळीकडे पाणी पाणी बघून बरं वाटतंय, म्हणजे असं उन्हाचं रखरखतं तरी वाटत नाही आहे। आणि असंच हे होत नंतर मोठाच पाऊस आला, मोठा पाऊस आला आणि तो पण विरारमध्ये, ते पण स्टेशनची, ते मग समजून जायचं जास्त काय गडबड नाही, फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो, बाकी काहीच नाही। त्याच्यामध्ये काही माणसं एक्स्ट्रा लिजंट असतात, तिथे काही छत्र्या वगैरे कॅरी नाही करत, कधी मोठा पाऊस येईल कधी भिजू त्याच्यानंतर आपण घेऊ तेव्हा घेऊ। जरासं पुढे गेलो आणि आमच्या रिक्षाला काय रोग आला, ती बंद पडली। मग ते बिचारे काका फटाफट तरी त्यांनी केलं आणि आम्हाला पोचवलं एकदाचं स्टेशनला गेल्यावरती असते तशीच जराशी गर्दी दिसत होती, काही जास्त काय एवढं वाटत नव्हतं, पण ठीक आहे। संध्याकाळी ऑफिसमधून सुटली आणि तुम्ही बघाल रिक्षामधून किती छान वाटतंय, पूर्ण ढग आलेत आणि पाऊस कधी पण चालू होणार आहे। आता वाटत होतं काय घरी गेलं कधी पण पडला तरी पण चालेल, मस्तपैकी एन्जॉय करायचे। बाय।